भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज जळगावमध्ये चांगलंच शक्तीप्रदर्शन केलं। भविष्यात भाजपमधील असंतुष्ट नेत्यांची मोड बांधण्यासाठी खडसे प्रयत्न करतील असं भाकीत राजकीय विश्लेषकांनी वर्तवलंय। तर दुसरीकडे खडसेंच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू असताना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सुरेश जैन यांना जामीन मंजूर झाला। त्यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीने सगळं बोलले की 40 वर्ष आम्ही काम केलं आणि नवशिके मंडळी पुढे गेले, त्याचा उघड आहे की त्याचा रोग त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या जवळच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मंत्र्यांकडे होता। गिरीश महाजन असतील किंवा आणखीन कोणी असतील, नावही घ्यायला हरकत नाही, जे त्यांचे पक्षातले राजकीय विरोधक म्हणून समजले जातात। याचा अर्थ ते जरी किती म्हणत असलं की मंत्रिमंडळातनं गेल्यापासून मी जास्त खुश आहे, तरी त्यांचा सगळा एकंदरीत आटापिटा बघता की त्यांचा रोग तोच होता की माझ्यावर झालेला अन्याय असेल किंवा आता काय म्हणूयात आपण त्याला की डावललं गेलं असेल तर त्याची कुठेतरी परिमार्जन व्हावं, हाच त्यांच्या आजच्या मेळाव्याचा मूळ उद्देश असला पाहिजे। आता ते ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळेस किमान जळगाव शहराच्या राजकारणात मोठाच फरक पडू शकतो, कारण त्यांना मानणारा म्हणजे ते सध्या शिवसेनेत आहेत असं जरी गृहीत धरलं, परंतु त्यांचा स्वतःचाच पक्ष आहे, म्हणजे ते सुरेश जैन हेच पक्ष आहे आणि त्यांची सध्या खानदेश विकास आघाडी जी आहे तिला बऱ्यापैकी ते जे कारागृहात असताना बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे ते पुन्हा ते सक्षम करतील आणि शिवसेनेबरोबर राहून ते भारतीय जनता पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील असं आता तरी जाणवत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।